हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 5वं संभाव्यता याला आपण सुरुवात करतोय. संभाव्यता हे प्रकरण अतिशय मनोरंजक, साधं सोपं, केवळ वाचून तुम्हाला सहज समजणारं असं आहे आणि यातले मार्कसुद्धा सहजासहजी तुम्हाला मिळू शकतील अशा स्वरूपातली गणितं आहेत. जास्त आकडेमोड नाहीत, सूत्र नाहीत, पाढे नाहीत, तर केवळ वाचन करून एक दोनदा गणितं सोडवून सहजरित्या मार्क मिळवून देणारं अतिशय सोपं आणि एक वेगळा विषय असणारं हे प्रकरण आहे. तर प्रकरण 5 संभाव्यता याला आपण सुरुवात करतोय. तर यामध्ये काही शब्द आपल्याला सतत येणार आहेत, त्या शब्दांच्या बद्दलची माहिती. यामध्ये पहिला शब्द आहे तो यादृच्छिक प्रयोग. आता यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, तर आपण वेगवेगळे प्रयोग करतोय. उदाहरणार्थ नाणे फेक, त्याला आपण टॉस असं म्हणतो. हा टॉस केल्यानंतर आपल्याला येणारी उत्तरं जी आहेत त्याबद्दलची माहिती असते. बघा, एक नाणं जर फेकलं तर आपल्याला छापा आणि काटा अशा प्रकारची 2 उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. तर याला आपण, हा जो प्रयोग आहे नाणं टाकणे किंवा नाणे फेक, हा जो प्रयोग आहे यालाच आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हणतो. असा प्रयोग की ज्याची उत्तरं आपणास माहीत आहेत आणि येणारी जी उत्तरं आहेत ती समसमान आहेत. एक नाणं टाकल्यानंतर छापा तर येईल किंवा काटा तर येईल, दोन्ही एकदम शक्य नाही. म्हणजेच छापा आणि काटा मिळण्याची शक्यता 50% 50% किंवा निम्मी निम्मी अशी आहे, आणि म्हणजेच शक्यता समान आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रयोग की ज्यामधील फलित, बघा हा एक शब्द नवीन येणार आहे तुम्हाला, फलित. फलित म्हणजेच रिझल्ट, उत्तर. प्रयोग केल्यानंतर मिळणारा फलित, फलित म्हणजेच उत्तर, याबद्दलची माहिती. तर नाणेफेक केल्यानंतर आपल्याला मिळणारं फलित काय असेल, एकतर छापा असेल किंवा काटा असेल. तर या प्रकारचा प्रयोग, त्याला आपण यादृच्छिक प्रयोग असा शब्द वापरणार आहोत. हे फलित जे आहे त्या फलिताला दुसरा एक शब्द आपल्याला येणार आहे तो निष्पत्ती. आपण या दोन्हीसाठी एक शब्द वापरतोय, त्याला आपण रिझल्ट असं म्हणतो. फलित म्हणजेच रिझल्ट, किंवा दुसरा शब्द आहे आउटकम, कृती केल्यानंतर मिळणारं उत्तर. तर अशा रीतीने हे शब्द तुमच्या वापरात या प्रकरणात येणार आहेत. यादृच्छिक प्रयोग म्हणजे आपण जो प्रयोग करणार आहोत तो. कोणकोणते प्रयोग असे आहेत आपल्याला या पुस्तकात अभ्यासाचे आहेत, तर यातला पहिला प्रयोग नाणेफेक, नाणं टॉस करणं. दुसरं आहे ते म्हणजे फासा. फासा तुम्हा सर्वांना माहीत असेल, अशा प्रकारचा ठोकळा असतो चौकोनी, सापशिडीमध्ये तुम्ही वापरता. त्याच्या 6 पृष्ठावर 6 प्रकारचे अंक असतात, 1 2 3 4 5 6. तर अशा प्रकारचा फासा आपण टाकतो, टॉस करतो, आणि वरच्या पृष्ठावर जे येईल ते म्हणजे त्याचं उत्तर असतं. तर अशा रीतीने फासा फेकणे ही सुद्धा एक यादृच्छिक प्रयोगच आहे. तिसरा प्रयोग म्हणजे पत्ते. आपण जे खेळण्यासाठी पत्ते वापरतो त्यामध्ये 52 पत्ते असतात, ते योग्य रीतीनं पिसले आणि त्यातलं एखादं कार्ड काढलं तर हा सुद्धा प्रयोग यादृच्छिक प्रयोगच आहे. तर अशा रीतीने यादृच्छिक प्रयोग म्हणजे नाणं टाकणं किंवा फासा फेकणं किंवा कार्डामधील एखादं कार्ड काढणं, असे जे सगळे प्रयोग आहेत त्याला आपण यादृच्छिक प्रयोग म्हणतो. या सर्वांची आपल्याला फलित म्हणजे रिझल्ट माहीत असतात. कोणता ना कोणता त्यामधील रिझल्ट आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि रिझल्ट मिळण्याची शक्यता समसमान असते. असं होत नाही की एक नाणं टाकलं आणि 50% हे 10% शक्यता छापाची आणि 90% काटाची, असं नाही. दोन्ही उत्तरं मिळण्याची शक्यता 50-50% असते, म्हणून त्याला समसमान असा शब्द आहे. तर अशा प्रकारच्या प्रयोगाबद्दलची माहिती यामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे यात काही कृती दिलेल्या आहेत. बघा, सराव संच,
सराव संच 5.1 यामध्ये प्रश्न अतिशय सोपे आहेत, 1 मार्काला कदाचित असू शकतो. तर प्रश्न आहे, खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत? बघा, संभाव्यता या शब्दाचाच अर्थ शक्यता. काय पहिला आहे, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे आणि ही सर्व ठिकाणं त्याने दिलेली आहेत. मग यातली शक्यता किती आहे? तर कदाचित ती पूर्ण महिन्यात प्रत्येक ठिकाणी एक दोन दिवस जाऊ शकते. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8ही ठिकाणी ती कदाचित जाऊ शकते. म्हणजे शक्यता 8 आहेत. कदाचित 7 असतील, 6 असतील, 5 असतील, 4 असतील, 3 असतील, 2 असतील, कदाचित 1 असेल. म्हणजे जास्तीत जास्त शक्यता 8 आहेत. हे याचं उत्तर येईल. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. यादृच्छिक पद्धत म्हणजे सांगितले की कोणतंही उत्तर, आता आठवड्यातील दिवस आपल्याला माहीत आहेत, सोमवारपासून ते रविवारपर्यंत. मग यातला कुठलाही एक दिवस आपण निवडू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त किती आपण उत्तरं यात मिळवू शकतो? तर सोमवारपासून ते रविवारपर्यंत म्हणजे एकूण 7. आणि म्हणून याची फलितं 7 आहेत, सोमवार ते रविवार. मग यातला कुठलाही एक दिवस एका आठवड्यातील वार निवडायचा आहे. समजा आपण 7 चिठ्ठ्या तयार केल्या की ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार ते रविवारपर्यंत अक्षरे लिहिली आणि त्यातली एक चिठ्ठी उचलली, तर त्यामध्ये तुम्हाला एकच दिवस येणार आहे कुठला तरी. पण तो कुठला असेल? तर सोमवार ते रविवार यामधील कुठला तरी असेल, यापेक्षा वेगळा असणार नाही. आणि म्हणून इथे असणारी शक्यता 7. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. मग कदाचित सोमवार असेल, कदाचित बुधवार असेल, कदाचित शुक्रवार असेल, कदाचित रविवार असेल, कुठला तरी एक वार. म्हणजे आपल्याला सोमवार ते रविवार या 7 दिवसातील कोणता तरी एक दिवस यात येऊ शकतो आणि म्हणून याची शक्यता 7 आहे. असे किती दिवस मिळतील असा त्याचा अर्थ आहे. तर त्यामध्ये 7 मिळू शकतात. पुढचा आहे, पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आता पत्त्याचे जे कॅट पॅक जर आपण बघितलं तर त्यामध्ये 52 पत्ते असतात. 13-13 असे 4 एकूण भाग, बदाम, इस्पिक, किलवर आणि चौकट असे 4 प्रकार आणि प्रत्येकात 13-13. आणि मग असे एकूण 52 पत्त्यांचं जे पॅक असेल त्याला आपण पिसतो आणि त्यातला एक पत्ता बाहेर काढतो. म्हणजे नक्की त्या 52 मधील एक पत्ता आपण काढत असतो. परंतु 1 ते 52 यामध्ये कोणताही पत्ता तिथे येऊ शकतो आणि म्हणून शक्यता किती आहेत? 52. 1 पासून ते 52 पर्यंत शक्यता यामध्ये असू शकतात. त्या पद्धतीने चौथा प्रश्न आहे, प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या. तर त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. बघा, 10 पासून 20 पर्यंत 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असे अंक त्या 10च्या 10 कागदावर टाकले. बघा, 10 पासून 20 म्हणजे एकूण 11 कार्ड होतील. मोजून बघा तुम्ही, 10 ते 20, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे या ठिकाणी 11 कार्ड होतील. आणि मग या 11 पैकी कुठलंही एक कार्ड आपण काढणार आहोत. म्हणजे या ठिकाणी शक्यता किती झाल्या? 11 शक्यता झाल्या. तर अशा रीतीने हा पहिला संच आहे. यामध्ये शक्यता, त्यालाच आपण संभाव्यता असा शब्द वापरणार आहोत. एखादा प्रयोग केला, उदाहरणार्थ एक नाणं टाकलं, फेकलं की आपल्याला नेमके काय उत्तर मिळणार आहे त्याला आपण फलित असा शब्द वापरतो. तर ही पहिली बाब आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढच्या भागात जाताना नमुना अवकाश हा एक नवीन शब्द अभ्यासायला लागेल, दिसेल तुम्हाला. नमुना अवकाश, नमुना अवकाश हा शब्द दिसेल किंवा हे नवीन शब्द आपल्या वापरात येईल. उदाहरणार्थ एक प्रयोग, आपण एक नाणे फेकले हा प्रयोग केला, तर आपल्याला उत्तर काय मिळतील? तर एक छापा किंवा काय मिळेल? काटा. ही 2 उत्तरं मिळणार आहेत. आणि म्हणजेच यात
आपल्याला या दोनपेक्षा वेगळं काहीही उत्तर मिळणार नाही. आणि म्हणून जी उत्तरं आहेत त्या उत्तरांचा जो संच आहे त्याला आपण नमुना अवकाश, आणि त्यालाच आपण दुसरा शब्द वापरतो सॅम्पल स्पेस. आणि म्हणून एस बरोबर जी उत्तरं सगळी आहेत ती उत्तरं एका संचामध्ये लिहिली की त्याला आपण नमुना अवकाश असं म्हणतो. एक नाणं फेकलं असता आपल्याला या दोघांपैकी उत्तर काहीतरी मिळतं, आणि म्हणून दोन्ही उत्तर या कंसात लिहिली, आणि म्हणून हा आहे नमुना अवकाश. त्यानंतर समजा एक फासा फेकला. फासा म्हणजे काय, आता तुम्हाला सांगितलं की षटकोनी 6 पृष्ठ असणारा ठोकळा. नेमकं काय उत्तर मिळू शकतं, तर त्याच्या 6 पृष्ठावर 6 अंक असतील. 1 2 3 4 5 6 7. 7 असणार आहे नाही, तर या पद्धतीने 1 ते 6 अंक त्यामध्ये असतील. तो कोणताही अंक त्यातला आपण घेतला तर आपल्याला त्यातलं उत्तर मिळेल. म्हणजे एक फासा आपण जेव्हा टाकतो तेव्हा वरच्या पृष्ठावर या 6 पैकी कोणता तरी एक अंक येतो, म्हणजेच ते झालं त्याचं फलित, मिळालेलं उत्तर. बघा, सापशिडी खेळताना आपण तो चौकोनी ठोकळा असा टाकतो, वरच्या पृष्ठावर जो अंक आलाय तो अंक म्हणजे उत्तर, म्हणजे फलित. तर ही सर्व फलित एकत्र एका संचामध्ये ठेवलीत. या संचाला आपण नमुना अवकाश असं म्हणणार आहोत. म्हणजे येणाऱ्या सर्व उत्तरांचा संच म्हणजे नमुना अवकाश. मग अशा प्रकारचे नमुना अवकाश कोणकोणते आहेत, पान नंबर 117 हे सर्व दिलेले आहेत. बघा, यामध्ये पहिला आहे एक नाणं फेकलं. एक नाणं फेकलं तर आपल्याला काय काय उत्तर मिळू शकतं. हेड आणि टेल. हेड म्हणजे काय, हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे वेगवेगळे प्रयोग आणि त्या प्रयोगात आपल्याला कोणकोणती उत्तरं मिळतील त्याबद्दलची माहिती आहे. तर यातला पहिला प्रयोग आहे एक नाणं फेकलं तर आपल्याला काय उत्तरे मिळू शकतील त्याचा संच म्हणजे नमुना अवकाश. तर एक छापा आणि एक काटा, अशा प्रकारे एकूण उत्तरांची संख्या 2. NS बरोबर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नमुना घटकांची संख्या 2 आहे. मग समजा 2 नाणी फेकली तर 2 नाणी फेकल्यानंतर काय होईल बघा. एकदम 2 नाणी फेकली असता कदाचित दोन्ही छापा असतील, कदाचित एक छापा एक काटा असेल, कदाचित एक काटा एक छापा असेल, कदाचित दोन्हीही काटे असतील. म्हणजे एकूण आपल्याला अशा 4 प्रकारची उत्तरं तिथे शक्य आहेत. काय प्रयोग आहे, 2 नाणी एकदम फेकलीत. मग 2 नाणी एकदम फेकल्यानंतर कदाचित दोन्ही छापा असतील, कदाचित दोन्ही काटा असतील, कदाचित एक छापा काटा असेल, तर कदाचित एक काटा आणि छापा, अशा पद्धतीचे 4. आणि म्हणून एकूण उत्तरांची संख्या 4 असू शकते. नमुना घटकांची संख्या इथे 4 येईल. त्याच पद्धतीने अजून एक प्रयोग केला आहे. 3 नाणी फेकली. 3 नाणी फेकली तर काय होईल, तर कदाचित तिघांच्यावर छापा असेल, कदाचित दोघावर छापा एक काटा, 2 ही स्थिती असेल. या पद्धतीने म्हणजे हे लिखाण कसं करावं लागेल, तर 2 नाणी असतील फेकली तर तेव्हा आपल्याला मिळणारा नमुना अवकाश S बघा. कदाचित दोघांच्यावर छापा, कदाचित एकावर छापा एकावर काटा, कदाचित काटा आणि छापा, आणि कदाचित दोन्हीवर काटा. आणि म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ S 4 झाला. एक फासा फेकला वरच्या उदाहरणात, एकूण हे 6 उत्तर असू शकतात, म्हणून नंबर ऑफ S बरोबर 6 अशा पद्धतीने येईल. एक नाणं फेकलं हा प्रयोग आहे, तर एकूण उत्तरं 2 असतील, म्हणून नंबर ऑफ S 2. नमुना अवकाशांची संख्या S याचा अर्थ लक्षात घ्या, सॅम्पल स्पेस म्हणजे उत्तरं मिळण्याची शक्यता. जी सर्व उत्तरं आहेत ती सर्व अशी कंसामध्ये लिहिली की संच तयार होतो, आणि तो उत्तरांचा संच, त्याला आपण नमुना अवकाश असा शब्द वापरणार आहोत. हे लक्षात घ्या. तर अशा रीतीने
आता मग एक फासा फेकला याबद्दलच आपण पाहिलं तर 2 फासे फेकले. 2 फासे फेकले तर काय होईल बघा बरं. तत्पूर्वी 2 फासे फेकले तर आपल्याला S बरोबर काय मिळेल याबद्दल माहिती पाहिजे. बघा, कदाचित पहिल्या पृष्ठावर 1 1 असेल. बघा, 2 डायस घेतलेत आणि फेकलेत. मग कदाचित 1 आणि 2 असतील, कदाचित 1 आणि 3 असेल, कदाचित 1 आणि 4 असेल, कदाचित 1 आणि 5 असेल, कदाचित 1 आणि 6 असेल. अशा प्रकारे हे 6 मिळाले. कदाचित पहिल्याच ह्याच्यावर 2 असेल आणि उरलेले याच पद्धतीने असतील. पहिल्या फासा जो आहे त्यावर 2 आणि उरलेल्यावर मग हे सगळे क्रमानं. म्हणजे ती लिखाणाची एक पद्धत आहे, पुस्तकातून तुम्ही नक्की बघा. कदाचित पहिल्याच वर 3 येईल, पुन्हा उरलेले सर्व. कदाचित पहिल्यावर 4 असेल. पहिला जो फासा आहे त्यातला पहिला अंक काय दाखवतोय तर पहिल्या फाश्यावर असणारा अंक. मग पहिल्या फाश्यावर 4 आहे तर दुसऱ्यावर 1 असेल, 4 आणि दुसऱ्यावर 2 असेल, पहिल्यावर 4 दुसऱ्यावर 3 असेल. तर अशा रीतीने 6च्या पुढे अंक असणारच नाही आहे, हे लक्षात घ्या. कदाचित पहिल्यावर 5 असेल, दुसऱ्यावर 1 असेल, 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6. कदाचित पहिल्यावर 6 असेल, दुसऱ्यावर 1 असेल, पहिल्यावर 6 दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 6 तिसऱ्यावर 3. अशा रीतीने हे सगळे आपल्याला अंक मिळतील. आता याच्यापेक्षा पुढचा अंक असणारच नाही, 6चीच मर्यादा आहे. आणि म्हणून NS नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहेत हे 6 आणि असे 6 6 6 36. म्हणजे एकूण उत्तर आपल्याला 36 मिळण्याची शक्यता आहे. केव्हा? जेव्हा आपण 2 फासे फेकतो तेव्हा. आणि म्हणून हा जो तक्ता आहे हा तक्ता फार महत्त्वाचा आहे. याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे, पूर्ण व्यवस्थित लिहून काढायचा आहे. प्रयोगाचं नाव 1 नाणे फेकणे. त्याच्यामध्ये शक्यता म्हणजे नमुना अवकाश 1 छापा 1 काटा असेल आणि मग शक्यतांची एकूण संख्या NS बरोबर 2. अशा पद्धतीने. तर हा सर्व तक्ता तुम्ही अभ्यासायचा आहे. मग आता अजून एक प्रयोग जर घेतला, समजा 3 नाणी फेकली. अशा प्रकारचा प्रयोग. 3 नाणी फेकली तर काय उत्तर मिळू शकतं तर नमुना अवकाश S बरोबर 3 नाणी, कदाचित 3ही छापा असेल, कदाचित अशा प्रकारे 2 छापा 1 काटा असेल, कदाचित अशा प्रकारे असेल 2 छापे आणि मधला काटा असेल, कदाचित पहिला काटा असेल आणि 2 छापा असेल, परत 1 छापा 2 काटा असं असेल, कदाचित THT हा असेल आणि कदाचित 3ही छापा असतील. 3 3 6 7. एकूण त्यामध्ये तुम्हाला 8 मिळणार आहेत. बघा, हे 3 हेड 3 छापे या पद्धतीने. 1 हा इकडे आला, हा इकडे आला, 3ही स्थिती झाल्या. आता 2T आणि परत अजून एक इथे राहिला TH अशा पद्धतीने. तर एकूण यामध्ये तुम्हाला नमुना अवकाश 8 मिळतो. तर हे लक्षात घ्या, हे क्रमाने लिहायची सवय करायला पाहिजे. बघा, HHH, परत 1 T घेतला इथे, हा T मग पुढे आणला इथे, हा T पुन्हा पुढे आणला इथे, परत 2 T घेतले, परत हे 2 T पुढे आणले, हे घेतले आणि परत 2 Tच्या मध्ये H घेतला आणि शेवटी 3 T. अशा रीतीने 2 नाणी फेकली असता आपल्याला अशा प्रकारचा नमुना अवकाश मिळेल. आणि त्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस NS बरोबर 8 अशा पद्धतीने. तर हे सर्व तुम्ही
या ठिकाणी पान नंबर 117 पेज 117 आहे. तो तक्ता पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित लिहून काढायचा आहे. अतिशय महत्त्वाचा, संपूर्ण प्रकरण या तक्त्यावर अवलंबून आहे. हे जे प्रयोग आहेत हे सगळे प्रयोग महत्त्वाचे, याच्यावरच गणित असतं. पुढे आता गणित सोडवताना तुमच्या लक्षात येईल. तर हे सगळे प्रयोग, त्याच्यासाठी आपल्याला मिळणारी संभाव्य उत्तरं, त्या उत्तरांचा संच, त्यालाच आपण नमुना अवकाश म्हणतो. तो हा सगळा, हे सगळं लिहून काढायचं आणि त्या घटकांची संख्या, त्या प्रत्येक संचामध्ये किती घटक आहेत ती संख्या. तर हा तक्ता पूर्णतः तुम्ही तयार करायचा आणि आपण इथे थांबूयात. उद्या आपण या पुढचा भाग अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. थांबूयात.